100% उलटी गिनती. मी काय म्हणतोय, ज्या टायमाला SIT आणि नार्को टेस्ट होईन ना, त्या टायमाला सर्व जगासमोर येईन, समाजासमोर, साऱ्या महाराष्ट्रासमोर. म्या जर त्यांची सुपारी घेतली असन, मी जी नाही ती शिक्षा, मी काय म्हणतो माहिती आहे, मला सरकारची शिक्षा नाही पाहिजे, मला माझ्या समाजाची शिक्षा पाहिजे. म्या जर त्यांची सुपारी घेतली असेल तर मला भर चौकात लटका, मया आताडे कातडे सोलून डोळे फिळे फोडून जीभ तोडून मला जी भयंकर शिक्षा आहे ती द्या. पण विनाकारण आहे का माझ्यावर डाग लावला ह्यो डाग माझा एवढा तळतळाट आहे, ह्यो डाग कधीच पुसून निघणार नाही. आणि असा डाग कधी कुणाला लावू नये. अरे समाजासाठी एवढं केलं रे, असे आरोप करायला नाहीत पाहिजे तुम्ही. तुमची भरलेली, तुम्ही जाहीरपणे सुरुवातीपासून बोलतायत, मग आज तुम्ही भाऊक झाला होतात. झालो ना भाऊक, झालो ना. मी काय म्हणतोय, नगद नारायणाच्या गादीवर दोघांनी बी हात टाकायचा. मी 22 तारखेला चाललोय नगद नारायणाच्या गादीवर हात टाकायला. मी आज जर त्या माणसाची सुपारी घेतली असेल ना, अख्ख्या माझ्या खानदानाचं सुपडा साफ होईल. एवढा म्हणजे पवित्र गड आहे आमचा. उद्याच्या 22 हा, उद्याच्या 22 तारखेला एवढा पवित्र गड आहे. मी जर त्या झरांगीची सुपारी जर घेतली असेल ना, माझ्या अख्ख्या संसाराचा आहे का असा खराटा फिरेल. आणि जर ह्यांनी जर माझ्यावर खोटे आरोप केले असले ना, तर माझी परमेश्वराला एवढीच मागणी, ह्यांच्यावर असा टाईम येऊन देऊ नको. कारण मी कधी कोणाचं वाईट चितीत नाही. मला आहे का नको वाटतंय हे कोणाचंच वाईट होऊ नये. आणि मी जर घेतली असेल ना, माझ्या अख्ख्या संसारावर आहे का खराटा फिरायला पाहिजे. आणि 100% फिरणच मी जर घेतली असेल तर. आणि जर माझ्यावर विनाकारण जर ह्याने आरोप केलेत ना, तर ह्याने बी नगद नारायणाच्या गादीवर हात ठेवावं. अमोलने माझी सुपारी घेतली, ते नगद नारायणाला माझी एवढीच प्रार्थना आहे, जे माझ्यावर टाईम आला आहे तो ह्या माणसं ह्या कुटुंबावर, ह्या झरांगेच्या कुटुंबावर येऊन देऊ नको, एवढीच मी परमेश्वराला प्रार्थना करतो. उद्याच्या 22